बऱ्या पुढे गेला काय मोठा मोठं राहिलो गंगाराम आला तर काय पैसे काय आणले काय तो मकाचे हे मक्याचं बिल आपलं आलं ना. कधी आले हे काय आता घेऊन आलोय मी. बरं झालं किती आणले 1,70,000 रुपये. असं का हा. पण तुला काय आता काही अडचण आहे बाकीची काही आणायचंय का तर ते खत आणायचं आहे ना आपल्याला. हा 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 20,000 रुपये लागतील मला. बरं बरं 20,000 आहे ना हं. ते बाई 20,000 वरचे किती पाय बरं मोज बरं तू तर आता आणले ते हं? आहेत बरं का ते आहेत. आहे ना हं. तर जास्त आले तर राहू दे हे काही काय जास्तच आहेत. हं. 20 मी घेतो. हा, पण मी काय ठीक म्हणतो आहे. माहिती दादा याला 1-2 गडी आपल्याला भेटलं तर बरं होईल. हा. गडी ना हा ना. गडी त्या आईला गडायचं लय अवघड आहे हो ती आईला गडीच मिळती नाही ना हे ना हे बाहेरचे लोक येईल आणि हे ठेवली ते परवाना त्या हा बाहेरचं का होईना पण पाहिजे. हे कसं आहे माहितीये का आता घर बघायचं काही शेती बघायची. नाही आता असं करू गडी पाहू तरच ते ताळमेळ बसेल आता हे उन्हाळ्याचा पाण्याचा याचा त्याचा हं? हा ना. आता इथं काय एकतर ते मोटर पण नवीन बसवली आपण आणून. आता तू आता असं कर खतान राम राम सोयरी. राम 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 का आलो होतो तुमच्याकडं का आला त्या भाशी द्यायची ना हा नवरदेव पाहिलाय म्हणलं मी. नवरदेव हं. लग्न नाही करायचं यंदा नाही नाही या वर्षी नाही बाबा लग्नाचा विचार आमचा नाही काही. नाही 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 मला असं ऐकायला आलं होतं बाबा ना त्यांची पोर नाही द्यायची म्हणून. नाही नाही दे. नाही नाही पोरीचा आता आम्ही आहे ना त्या तायडीचा विचार नाही लग्नाचा आमचा. शिक्षण चालू आहे अहो सोयरे ना त्यानं मी तुमच्याकडे आलोय सांगायला. काहीच सांगू नका मस्त आला बरं का तुम्ही हं. पण तायडीचा आमचा विचार नाही. नाही म्हणलो आपल्या भाषेचं चांगलं होईन. नाही नाही ती पोरगीच नाही म्हणाल तुम्हाला गेल्यावर नाही म्हणा हा कशाला आपलं तुम्ही पण आपलं आले ना आता काही इकडे चहा पाण्याला कोण नाही कुठे तुम्ही लगेच जा आता सगळे गेले ते मला गेले मळ्यात. मग सोयऱ्याला सख्या सोयऱ्याला चहा आणि मग पाणी. पहा नाही तर मुक्कामाल राहायचा तर थांबा मग संध्याकाळी होईन का खांडकून. नाही नाही खांडकोण खांडकोण बंद आहे आमच्याकडे. का हो? वांगे वांगे तर भरीत करू हं. नाही तर चप्पूची भाजी करू तुम्हाला हा शेपूची भाजी. पाहुणे दररोज येते नाही नाही आम्ही आता ते सोयरे नात्यानं आलतो मी लढलड करून. शाकाहारी आता आम्ही आम्ही सगळं- शाकाहारी आहे. आम्ही मटण खायचं बंद केलंय. हे बघ दिसतं का आता हा बरोबर तुम्ही दागे बांधले. हा बंद केलं ते मटण मग खायचं येऊ का. हा या या या. लवकर या पोहोचले फोन करा हा हा बरं. नाही केला फोन तरी चालत. हा आलं ते तायडीसाठी मध्ये बघायला. आयला काय- काय बाबा माणसं आहेत की हा. डोकं फिरायचं काम. हे ना कोणाचं ऐकायचं आणि याच्या इकडे कोणी काही सांगितलं पण काय ती काय जड झाली का आपल्याला तवा. हे काय आहे, हा यांच्या डोक्याला हे काही करतील तिथे शिक्षण पूर्ण करायचंय आपल्याला हा असं मग आता काय करतो तू काय नाही आता मी जातो ते खत आणायला. बरं जाय तू खत आणायला हा खत आणायला जा हा मी ते डोरं बिरं पाणी पाहिजे तू तोवर हा चालतंय. तायडे का जातो तू डोरं पाणी पाहायला काय करते तायडे इकडे. हा नाही डोरांना तूच पाणी पाज बाबा. ते डोर माझ्याकडून वळत नाही. काय बनवलं खायला. भाजी भात आहे का. भूक लागली मला मी खाऊन जातो मग. हा जेवण करून जाय तू ते डोरायचं पाहून जाय ना मला काय थकायला दादा तुला मी म्हणलं ना तू गडी बघ बाबा पण ते डोरांचं मला नको सांगू. हा ना, लई त्रास आहे त्याला, रोज करावं लागतंय. ते बघ ना आता शेती बघायची का डोरा बघायची का काय करायचं. त्याचा जीव केवढा. नाही नाही मी पाहतो आता डोरं कधी आज बघूनच या. हा मी ते डोरा बघायच्या अगोदर आहे ना पहिले एखादं 1-2 गडी बघ. ते पाहिजे ना ते 10 नाही 20,000 पगार दे पण ते हा, गडी ठेव. गडीच घेऊन ते आहे ते त्या काब्याला सांगेले पण तो काब्या दिसा ना मला त्या काब्याला सांगितलं होतं एखादा गडी पाय राम राम. राम राम काम भेटत का काम? कामाला माणूसच पाहत होतो खरंच. हा ना काय काम करणार हा काम. तुम्ही जे सांगाल ते शेतीचं काम येतं का. शेतीतल्या घरातल्या बाहेर. अय दादा हा दादा शेतीतलं काम येतं म्हणते चालू ना आलाय ना विचार. मग घेऊन ठेवू काय माहिती त्याच्यात काम ते खाऊन पिऊन देऊ 10,000 नाही बोलले काय माहिती दावा परत आलाय खाऊन घेऊन ये ना. बा महिन्याला 2 अंडरपॅन्ट. ट्रॅक्टर चालवता येतो का हा सगळं चालू तुम्ही. असं का ट्रॅक्टर चालितो बाय चालितो ट्रॅक्टर. काय 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 बोला. थांबे दादा तू काय म्हटलं तू. ट्रॅक्टर चालितो हा जमिनीत नांगरट
नागर वखर करतो हा मग असं म्हण ना. ट्रॅक्टर चालवल्यावर सगळं जमायला पाहिजे ना. सगळं जमत मग नाही ह्याच्या अगोदर काय म्हणणं माहितीये का, ट्रॅक्टर चालवतो बाया चालवतो म्हणलं. ऐक नाही. ना ठेवशील ना कामाला घरी हा. त्याचा आधार कार्ड ते पहिले घे. पहिले घेऊ ते. राम राम. राम राम. तुमची जाहिरात पाहिली ती हा हा पेपरला बातमी दिली होती ना मी ती. तेच वाचून आलोय हा मी पण दिली होती बातमी. नाही, तुम्हाला त्याचं- तुम्हाला गडी हवा आहे ना. हा हा कामाला. हा मी तिकडून आलो पण कुठलं गाव आहे? मी तिकडून जाईल बुलढाणा. बुलढाणा. आणि तू कुठला आहे बाबा? लातूर लातूर. तुम्ही कुठले असाल पण आधार कार्ड दोघांचे द्या. हा आधार कार्ड आणले ना? आधार कार्ड. आम्ही तसं नाही करायचे. बरं घ्या पाहून घ्या आता. शेतीचं काम येतं का तुला सगळं टोटल. सगळं? तू आला गडी हा तो चाकरी पलटी करता ना तिथे कोणी काय आहे? झालं त्या मालकाचं. ऊसाचं भरलं होता ना तो ऊसाचं भरलं ट्रॅक्टर काय झालं पुढे ट्रॉफिक जाम होईल होती मा ट्रॅक्टर गेला मोसम तुटला काय चाललंय का? मोसम तुटला का 8 रुपये तुटलं हे गडी गडी आलेत. कधी? हे आत्ताच आलेत बिचारे. हा. कामाला ठेवूया ना. या कोण हे ब- हे आहे आमची आमची आहे मालकी हा मालकीन. मी एक नंबर आहे बघ कामाच्या बाबतीत. आम्ही दोघे पण हो दिसतं तोंडावरून एक नंबर. बाई तुम्ही कोणते काम सांगा मी बरं, करणार बा. नसते. हा बोला नाही, मी तुला कोणतं रात्र पण नाही पाणी सांगणार, पाणी भरायचं. सांगेल. हा, बर का, रात्र पाणी भरायचं, दिवसात थोडासा ट्रॅक्टर चालवायचं. बरं. गडी कोण हा. आहे? हे दोन हे दोन. म्हणजे दोघं पण ठेवायचे आहेत. हा मग याची किती धावपळ होती, रोज रोज ज्याला करावं लागतंय. तोय ना रातचा करीत जाईन मी दिवसा करीत जाईन काय काय काम. हा काम हा. आणि बाहेरच झोपायचं, घरात जागा नाही नाही, रात्रीची गरज अहो, नाहीये. त्यांना तिकडे कोपडा आहे ना. हा, बघा, रात्रीची गरज नाही आम्हाला. मग दिवसभरामध्ये आम्ही तुम्हाला कामं वाटून देणार. आम्ही दिवसा कुदू. कुदू म्हणजे अरे, काम करू मान. उदायला आला का काय तू? आम्हाला म्हणते कामाला म्हणजे त्यांची कुदा. भाषा थोडी वेगळी आहे ना. तिकडची भाषा आहे आमची. त्यांची भाषा आहे का? तुमची भाषा पाहावं लागेल मग. आजची उलटी दादा पालटी. ए दादा ही हा. भाषा कुदाकुदीची भाषा आहे राव. नाही, भाषा तर ठीक आहे, पण काम तर सरळ करा. हो सरळ करू कुदाकुदीची काम सरळच होणार सरळ ना. हा. कामाला ना हा एक माणूस तुमच्या सोबत राहतो. हा हुशार वाटतो जरा मला. मी काम सरळच करतो सरळच करतो. नाही ना, त्यांनी ट्रॅक्टर पलटी केला होता. ट्रॅक्टर पलटी केला होता म्हणतो नाही एवढं. अहो पण आता हाडलं तुटलं मागून तुला येतो का ट्रॅक्टर चालवता? हा? तुला हो आपण आपल्या कुठे आम्ही नाद करू शकत नाही. नाद हा हो का? ना? नाद थोडा आपल्या पुढं. नाही नाही बाबा हे पहिला मी बावीस चालवी ट्रॅक्टर. 22 वर्ष 7 वर बरं आहे, ते आणले का कपड्याला? ते आणले का? आम्हाला सगळं एका तू आणले का कपडे? अरे एक गोदडी, मग आजपासून एक काम. गोदडी, हा? एक हंड्रेड पॅन्ट आहे, एक टावेल आहे. बस पिशवीत घेऊन काय? हं? पिशवीत कोणतं? ते कपडे ना. कपडे ना. आधार कार्ड घ्या बरं का यांचं बरं का, पहिलं. तुम्हाला ड्रेस शिवतो रे ना, रात्रीचा गाऊन घालून येते तुम्ही दोघांनी. गावात? बरं. हा. अहो, ते काय मग ladies आता- आहेत का? गाव काय करणार आम्ही? आम्हाला काय ए, करायचं दादा तिकडे तिकडे आता जाऊ दे तिकडे. मरू दे, माझे जुने कपडे शर्ट हा, बिर्ट देऊ नाही त्याला. ना, तू यांच्या येतील सोबत राहत का? जा रोज. हा मी राहील बरं का, ना. आमचे येतील का? काय बरं काय करणार? हा? येतील येतील. ऐ, येईल तू ना. ऐकायचं त्या बाईचं काम, मी ऐकून या बाईचं काम, आणि तू म्हणजे असं वाट हो, वाट. आम्ही हाय. दोघं यांचा काही एकत्र संबंध नाही. यांचा नाही आम्ही काम सांगू. हे कोण आहे? हे कोण आहे? ही माझी बहीण आम्ही दोघं भाऊ आहे. हे बहीण. वडील आहेत माझे, ती आई आहे. हा. अरे तुमचे मुलं आहे का हे दोघं हा. असं फक्त एवढंच आहे, हा तुमच्याकडे लक्ष दे. मग तुम्ही गाण्याचं दोघं नाही. काय केले गुणी नाही आम्ही दोघच आहे. बस झालं एवढं काय यांना पगार ठरवून दे बाबा एकदा दादा. द्या, ठरव, द्या. झाले असते पण ते मग वयस्कर तुम्हाला आहे ना ट्रॅक्टर चालूच्या म्हणून 2000 वाढवा देईल बाबा. 12,000. हा. तर तुम्हाला घालायचं तर तुम्ही आणा ना. नाही आम्ही आम्ही जिडे नाही गेलो का आणणार. जिडे गेलो का त्याच्याकडून घेतो आम्ही आडाच घेऊन टाक लागले तर पैसे भाऊ. हे 1000 रुपये ना त्याला 100 साठी देऊन टाक. जाऊ दे मरू दे. हा. अरे पण हे आती नाही होत का? ए बाबा, याला अर्धाचं नाही. एक मिनिटं. तुम्ही आता तर ए. घालून आलात ना. बरं, तो नाही बा, घालायचा. तुम्ही आता नाही. तुला अंडरपॅन्ट नाही ना आता नाही 2-4 अंडरपॅन्ट आणि तुला आधार देतो आणि त्याला आधार हा, देतो. दे दोघांना 1000. हा. हे काय भिकारी लोक जास्त पैशाचे लाट ठेवू नका. नाही नाही आता तुम्हाला आता ऍडव्हान्स तुम्हाला आहे ना 15 दिवस पैसे नाही बरं का तो काय ना फक्त अंडरपॅन्ट ये रे. हे रे म्हणजे इथं नाही चालणार. हो मिस्टर. नाही, 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 यायचं नाही. नाही. हे विचार करू राहिला आम्ही आम्ही ना एवढं माझं विस्तार पाणी पितो नळाचं विस्तारित असं का? करी. पाच. ह्याला दिसत नाही तुला टाकलं वाटतं ना? टाक नका चालत. बरं आता नाही नाही, त्याला नाही देणार मी. बाबा, आता हा काम सांगेल तुम्हाला हाय. गंगाराम बरोबर गंगाराम बरोबर जातो. दोघांचं लग्न नाही झालेलं का? बाय बायको हारली माझं लग्न झालं, बायको पुढे बायको सोडून गेली मला. सोडून गेली का बरं? का बरं? तिथे लपड होतं तिच्या गावाला.
जाऊ दे मरू आम्हाला काय घेणं ते नाही. असं कर त्या खालच्या माळ्यात आहे ना ती खोली आहे ना हा ते यांना त्यांना खोली द्या, देतो दोघांना. उघडून नाही द्या. एवढं आपलं का टाकू आम्हाला ऐका नाही, नाही, आमच्या नाही. घरात- आमच्या घरात ठेवायचं. त्याच्यासाठी रूम द्या एखादा. नाही, इथं आता room आम्हालाच नाही room. अहो गडी पुढे एवढं डोंगरात राहील अहो, का? तुम्हाला घर जायचं आम्ही कुठं राहायचं लेडीज लोकांनी आमचं नाही. घर आहे ना. तुम्ही एका रूममध्ये राहा ना, तुम्ही नाही, एका पण रूममध्ये. बाहेर राहा आम्हाला नाही होत. आपण तुम्ही कसं ठरवते आम्ही कुठे राहू कुठे नाही ते हे, बरं हे, हे बघ, तुम्हाला काम पाहिजे ना? राहता येईल का हा. आणि ते काम करायचं असेल तर तिथे राहावं लागेल बरं का. बाहेर झोपलं त्याला का बाहेर येणार वाटतं? गंगा नाही, नाही. हे गंगा ते ते- सायको ते तिकडे एक झोपायचं. मिनिट, गंगा तुझ्या दोघांना घालून दे हे नकोत आपल्याला लय डिमांड कुठं करायला घालायचं? लागलेत, लय डिमांड करतात नाही नाही काम केलं तरी चालेल पैसे मग. आणा इकडे तुम्हाला राहायचं ना. मग तिथं राहायला लागेल तुम्हाला. ऐक ना राहू दे जाऊ दे अगं तिथे राहू देत नाही आपल्या इथे कुठे बाहेरच राहू दे हातात सोड हे मी काय काय म्हणते शेजारी दे करू? एक काम करा आम्ही तिकडे राहू पण आलं कालक रूम द्या. हा या हाय तिथं रूम आहेत बाबा तिथे आले, 5 आले, रूम द्या. आहेत. पण गंगा- आणि जेवण बिवणं घेऊन या बरं. आलं तर काय नाही 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 ए, जाऊ दे ना, नाही, आहे. गंगाराम नाही तर मी आहे आहे तिथं 5 रूम पडलेत ना कुठल्या तर रूम मध्ये राहतील दोघं अरे मरू पण दे. मग लाईट जाणार लाईटीचा खर्च येणार पाण्याचा खर्च येणार मग एवढं कशाला बरं तुम्ही जेवण घेऊन नाही, यायचं येऊ दे लागतं. ना गे, मला पण एकट्याला किती त्रास आहे. आहे जाऊ दे राहू दे हे बघ काय म्हणते काय जेवण घेऊन ये म्हणे मला हा जाईल ना घे ना आपण नाही मी देईन बाबा मला गरज आहे मी आणून देईन डबा. पोटभर आणा बरं का. हा आणि हे बघा मी मालकीन आहे त्याच नजरेने बघा हो. समजलं बायकोच्या नजरे बोलून मला ऑर्डर सोडू नका हे आणून दे, ते आणून दे. गॅस तिथे तुम्हाला 2-1 दिवसात गॅस देऊ हा, गॅस देऊ. सगळं हा, बाई, आता ते काय करते नाही 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 हाताने हा, करता देवाला येईल. कशाला मला तर देवाला? येतच नाही भाऊ करता. नाही देवाने तुम्हाला पण कशाला मला देऊ? करताच येत नाही हाताने. काय एखादा अजून तुला येतं का बाबा तुला येतं का स्वयंपाक कधी मध्ये करतो ऐक ना स्वयंपाकाचा एखादा घरी आणून ठेव अजून एक यांच्यासाठी नंतर बरं आहे त्यांना टाकून दे काम आहे. ए, चला बाबा बरं, मी तुम्हाला. काय करू? ए, हो, मालक ए, काम टाकून दे ना. दादा यांचं काय आहे काय त्याला समजून सांगा आम्ही त्या मालकाकडे दोघं जण हा सारखा गोधडीत मोतायचं संध्याकाळचा नाही असं गोदाड्यात नाही ते त्याला सरळ चटई देऊन ए, टाकूया. ए, तुझे तू आणलं का तू यांना काढून टाक सोडून मला उलटी यायला लागली. एखादी गोदडी द्या हातात. ए, चल. ए, गोधडी नाही बाबा. ए बाबा ही चादर घे कोणती ही काय ही चादर घे आणि जा तेवढा निघ हा, बा- त्यांच्या खोलीत जा. घे घे चादर घे. निघ जा आणि ती चादर ना परत मुताची चादर आणू नका परत. यांना कपडे धुवायला सांगायचे बरं का त्यांना ठेवताय पण त्यांचं आधार कार्ड पहिलं घ्या कुठं राहता काय तपास करा नाही नाही बापटे दिसते दोघं जरा छत्र राहा हुशार राहा आपण नाही नाही हे यांच्या नंतर जवळ. कशाला बोलताय तुम्ही हे त्यांच्या समोरच बोलायचं काय? होतं ना ते गेलो कशा म्हणतात भामटेत म्हणून अरे मी नाही म्हणलो होतो ते मला परत म्हणलं निघून जा गंगाला म्हणलं. समजत नाही अगं का यांना घरपर्यंत येऊन नको देऊ बाहेरच ठेव हे नाही कोण गंगा आणणार कळत आहे? नाही कामाच्या नाही आरती येतील चहा दे पाणी दे जेवण नाही दे. नाही इकडे आले का नको. तुम्ही आतून दरवाजा लावून घ्यायचा आणि बसून राहायचं हा. आणि आले तर नुसतं पावडरचं काळं पाणी द्यायचं त्यांना कडू नाही मी नाही जाणार आहे. परत ते एवढं चहाच बोलणं- मागायचे नाही ऐक कधी. ना मी जातच नाही त्यांच्या समोर आधी चला आता जाते आई आली भरते भरते जरा 1 मिनिट जरा पटकन भर त्यांचा तिकडनं आवाज येतोय त्यांना भूक लागली असेल ग हे बघ हा डबा आहे त्यांना नेऊन देशील हा काय झालं अगं त्यांना शेतावर डबा घेऊन जातेस ना केव्हाच द्यायचं होतं आवाज देत होती मी तुला केव्हाची ना देत काय झालं तू टेन्शन मध्ये आहेस का हा तुला एक सांगायचंय मला जो दुसरा पहिला गडी आला नंतर तो दुसऱ्यांदा गडी आला होता का हे पहिला दुसरा काय म्हणतेस ती गडी आणली एक होती. वयाचा होता आणि एक तरुण हा जो होता ना? माझ्या बाजूला उभा होता हम्म तो माझ्या कॉलेजचा आहे काय हा म्हणजे कॉलेजचा म्हणजे फक्त ओळख होती आमची फक्त बोलणं चाललं होतं बाकी काही नाही नंतर मग तो इथं आला ना मग मी त्याला डायरेक्ट ओळख नाही दिली ना कारण मग तो गडी आहे आपण मालक आहे मग त्याच्यामुळे त्याला ओळख नाही दिली मी. पण तुम्हाला काल का नाही सांगितलंस हे रात्री दादा होते ना कसं सांगू हा दादरा कळायला असेल तर ठेवलंच नसतं कामावर नसतं ठेवलं म्हणून मग त्याचं नाही डोकं माहितीये ना कसं आहे सांगितलं. नाही सांगितलं मग आता मी त्यांना डबा देते पण काहीतरी भाजीला घेऊन येते तिथून मळ्यातून हा ठीक आहे कांद्याची आणि पात. जास्त त्याची बोलत वगैरे बसू नकोस तू मी नाही बोलत डबा दे आणि लगेच हा, तुझ्या दादाने जर बघितलं ना तर तुझं थोबाटच लाल करेल तो मी आलेच डबा देऊन आणि कांद्याची पात घेऊन येते मी हा हा ठीक आहे तू त्यावर आवर जाते मी. लवकर येशील हा काय कॉलेजचे मित्र एक झालाय गडी आणि एक तर चांगलं झालंय ठीक आहे बघूया हा गंगा कसं आला नाही अजून सांगितलं होतं लवकर त्यांना कामं देऊन कुठे अडकलं काय माहिती आई, हा काय करते काय झालं बाळा ताईड कुठं काय गेली अरे मी आहे ना तिला आत्ताच तो डबा द्यायला ते गडी आहेत ना हा ते आता 2 वाजले ना डबा द्यायला पाठवलं हा का हे काय हे किती पसारा तू ते 2 गाड्यांना काय जेवायला ठेवलंस का इथे सगळं मला उपसावं लागतंय अगं जाऊ दे मरू दे
आता ते शेतातली तर कामं करतात ना. अरे शेतातली करतात, पण मी काय सांगितलं होतं की त्यांना घरची कामं पण सांग आणि शेतातली सांग. एक शेतामध्ये राहील तर एक इथे राहील ना. इथे माझं काम किती पडून राहतात, मी काय काय पाहणार. बरं आता दुपारपर्यंत त्यातलं ती कामं करू दे. मग दुपारनंतर एकाला आणतो इथं आणि घरातली कामं करून घेतो. असं म्हणतोस. हा ती दुपारी खताची गाडी पण येणार रे. खत आणायला लावलंय ना मी. मग दुपारी कशाला, तू आता पाठवून दे. आता माहिती ना रात्र लवकर होते. नाही पण ते दुकानदार शिल्लक नव्हतं खत. ते म्हणला गाडी आली की लगेच तुमची गाडी लोड करून मी देतो पाठवून. ठीक आहे, जा मग आता काय. आणि उद्यापासून आहे ना एक कोणतरी घरात ठेव, कळलं ना. हा बरं. तुझा बाप तर काहीच कामाचा नाही, सगळं मला उपसावं लागतंय. नुसतं हे करत राहतो बस, दुसरं काय नाही. दादाचं नाव काढलं नाही 100 वर्ष आयुष्य. 100 काय वर्ष म्हणते काय नाही. बसा, कामाचे माणूस बसा. काय जरा मला काहीतरी मदत करायची का, नुसतं गावामध्ये असं हिंडायचं काय. गावात जावं लागत थोडं चक्राला इकडे. पण जरा आईला पण मदत करत जा ना घरी दादा. मग घरी थांबल मी. नाही घरी तिकडे काय तुमची कोण वाट बघतं काय. जोडीदार बस जोडीदारच, मग त्यांच्याच तिथे जाऊन राहायचं ना. अहो ते बोलवीच्या फोन करून सकाळचे फोन चालले होते मला. बरं गंगा, तू एक काम कर. ते घरामध्ये अजून खूप काम आहे. ते भांडी वगैरे पण ते घासायची आहे, ते सारवण करायचंय, पोचेरा मारायचंय. मग आम्ही घेत त्याचे काय बाटी. मी तुम्हाला बोलले गाड्या का. करून घेऊ. एका गाड्याला आणतो ना. चाल हिड घ्या करून मग काय. बरं मी येतो घेऊन मग त्याला. हा तू घेऊन ये. हा लवकर ये मग. येऊ का. तुम्हाला समजत नाही का, सकाळी मी इथे एकटी घरामध्ये असते, सकाळी कामं वगैरे असतात. हा की खाल्लं पिल्लं गेलं तिकडे बोंबलत गावात काय, एवढंच काम आहे तुम्हाला. नाही आता मग आता घरीच आलो ना तेवढ्या करत. काय घरी आलो ते, मी ते गंगेला तर बोलावून घेतलं की बाबा घरी ये म्हणून, तेव्हा तो आला. बरं झालं त्याला बोलवलं ना. बरं ऐका, तो गडी पाठवतोय. हा तो आला का मग त्याला आतमध्ये पाठवा. आतमध्ये पाठवा म्हणजे त्याला कामं सांगते. हा, अजून तुम्हाला काय बरं, वाटेल. चालेल. हा ये. आता अक्षर येतो गंगा कधी नाही गेला. माझ्याकडे डबाजू झाला का काय काय झालं? एवढं टाइम झालं तुला. आईचं आवरत होतं घरी. आईचं आवरत होतं, कामात होती. मग मी बोलले डबा दे डबा दे. बरं मी डोकं लावलं तुला कसं वाटतं, तुला एवढं वाटतं का? हं? सांगितलं मी आईला तसं आज. मग काय म्हणते. बोलली बरं झालं दादांसमोर ओळख नाही दिली तू त्याला, नाही तर दादा अरे माझ्या घरी येते ना तुझा मामा मागणे करून आलता. कधी. त्या माग ते म्हणा ते पोर जायचंच आहे, ते पोर काळ आहे, आमची पोर कसं काय देऊ हे करू ते. तुझ्याबद्दल का. मग पण मी त्याला ओळख दिली नाही, मला ओळख जर दिली ना तर ते आपल्याला इकडून हाकलून लावतो, गडी उठवणार नाही. तू अचानक कसं काय गडी बिडी बनवून आला एकदम. मग तुला नाही करता. बरं झालं तू आला. माईला तेच बोलले की पटकन डबा दे. माई म्हण तू का चालले आज. म्हटलं त्यांना भूक लागली, मी शेपूची नाही तर कांद्याची भाजी घेऊन येते खायला. 1,45,000 आणली फिरायला आपल्याला. चल ना मग. हं? वहिनी तेवढं होईल, पण मग घरी काय सांगायचं. घरी काय सांग, तिकडेच आपण सगळं रजिस्टर करून येऊ डायरेक्ट. तिकडच राहायचं का. रजिस्टर करून येऊ डायरेक्ट. पण दादा तुम्हाला लय मारल. ते त्याला काय मारेल, आपण का त्याला नाही का, आपण कायद्यात मोडतोय, कायद्यात बसतोय, सगळं कायद्यात होते. हा हं? पण डबा आणला का तुझा खायला. डबा तिकडे हॉटेलला का आता काय ते डबा दे फेकून इकडे डबा. देऊ का फेकून. रामदेवी दे गाडी अटकून जाईल कुणी घेऊन. चल मग. आता आहे ना परत मागे फिरून माहिती नाही, हा सगळं रजिस्टर बिस्टर तिकडे करून येऊ आपण आणि मग येऊ. त्यांना आज आज मागणी टाकल्याची जबाब आपण दिली असतं, लय फिगर येतो, लय फिगर आहे. पण बाप येणार आहे माझा. हं? बाप आहे ना. ए मी सगळ्याचा एका मोडला माझ्या आईचा बापाचा सगळ्यांचा. ते म्हणून तू लायकी का गडी होऊन जा, म्हणून तिच्या काता गडी नाही, मी भिकारी सुद्धा एका टायमाला मी बस होऊन तुझा अर्थ आलो असतो, नाही ते भिकारी होऊन तुझा अर्थ आला असतो नाही एखादा. हा ना, बरं झालं तू आला गडी होऊन. चल मग जाऊ जाऊ दे. चालतं वेळ नको लोक ना जे आठवण येते. गंगारामला लई टाइम झाला अजूनही आहे ना बा. लई टाइम मध्ये बाबा आता 1.5 तास झाला. मालक. का? हो मालक. हा. हो मालक. काय काय झालं काय. हो बापरे, दम लागला हो इथं परत यायला. काय सांगा कोणा काय झालंय. काय काय झालं काय. लय आवड. अरे मी तुला अख्खा मळा पालता घातला, तुला शोधतोय मी. तू कुठं होता. हो, काय झालं मी तुला? तिला पाणी भरीत होतो. पाणी भरता जेव्हा पाहिलं ना म्या, काय काय पाहिलं. काय सांपी पाला का तिथं. मी त्याच्या माग पळत होतो. मी कोणाच्या मागे. त्याच्या माग. कोणाच्या मागे. तो आपला गडी नाही का तो हा शिरपा. शिरपत काय झालं त्याला. त्यानं
वाघ बिग लागला का मागा त्याच्या हा? वाघ लागला का वाघ नव्हता हो, मग वाघीण होती. वाघीन कुठं आहे ते आपले कुराड घे बरं दादा हो. थांब थांब तुम्ही काय आता का तुकडे करता काय? मग आता पण तुम्ही काय तुकडे करशाल? वाघीन माग लागली माझ्या पण वाघीण नाही रे इकडं. मग हे काय तुला नाही, काय नाही. म्हणायचंय तिथे नेट म्हण सांगूच वाटेना हो. सांग 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 काय झालं सांग मा बीपी आहे हो राहिला. अरे सांग लवकर बाबा सांग सांग आपली तुमची बहीण कुठे तुझी? ते डबा घेऊन गेले ना मग डबा दिला नाही तिनं, मला नाही दिला त्यालाच दिला, हा आणि त्याच्या संग गेली पळून. बाबराव नीट बोल बरं का पळून खरं गेली. बोल नाही तर एका बुक्कीत सरळ करीन तो घेऊन पळाला. नाही 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 आता तिथे कुठेच नाही घेते कोणाचं मी जवळपास त्याच्या मागे पळत होतो. मी ताईडीला फोन लावतो. फोन लाव बरं लावा फोन. ते शिरप्याचा लावतोय होय, दादा फोन तर बंद आहे हिचा. शिरप्याचा लावून पाय शिरप्याचा शिरपला लावून भाऊ हो हो आहे. हो, हो. दोघांनी पण मोबाईल स्विच ऑफ ठेवलेत काय काय नालायक माणूस निघला झाला बरं तो हे आहे लय आराम कर आहे. आहे. ए चंपा इकडे ये. काय करते घरामध्ये आहे तर एक काय काय चालू करणार? राहतं तिच्या पोर- किती पोर- वेळा आईला सांगितलं पण ऐकून ऐकायचं नाव घेत नाही काय नाही जेवण बनवत होते बोल. आता काय जेवण बनवती इथं जेवण पळून गेलं आता कसं काय घरामध्ये जेवण? तुला किती वेळा सांगितलं ताईडीला मी पाठवू नको डबा बिबा घेऊन मग त्याच्यात काय झालं? ती गेली पळून अरे त्या ठीक आहे शिरप्या बरोबर. शिरप्या बरोबर गेली पळून पण पण तिथे आता दुपारी म्हणजे नंतर ते म्हटले की मी सारिकाकडे जाते मैत्रिणीकडे असं म्हणते होती ती. हे काय बाबरा सांगायला लागला मोबाईल दोघांचे पण बंद आहे का आता हे बाबरोचं काय ऐकते थापा मारत असते. हो, ते पहा. नाही नाही मोबाईल पण नाही बंद आहे ना दोघांचे दम लागला त्याला इथपर्यंत आला तो. हा. तू परत एकदा फोन कर. तर तुझ्या हाताने कर फोन बघ बघ तू हा. दोघांचे मोबाईल बंद आहेत स्विच ऑफ सांगतोय बंद आहे त्याचं काय नाव केलंस तू? शिरपा शिरपा शिरप्या नाव आहे तो त्याचं. काय आताच कॉल केला अरे हो बंद आहे तिचा मोबाईल तर त्याचा पण बंद आहे. त्याचा बंद आहे डोक्याला ताप करून ठेवला तुला सांगितलं होतं 1000 वेळा म्हणजे कार्टीला पाठवू नको तुम्हाला म्हणत होता एकच गाडी ठेवा, पण तुम्हाला दोन दोन भेटला, तुम्ही ठेवूनच घेतले. अरे ना तो नालायक गाडी होता, नालायक. नाही 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 कामात आमच्याकडे कामाचा लोडच एवढा आहे त्याच्यामुळे माणसं ठेवायचे काम झालं. अहो पण तुमची सोन्यासारखी पोर मी पळून तुम्हाला गेली. एक बोलू ए, का? आता आहे ना मी लगेच तपास करतो जाऊन ऐका ना हम्म. मी काय बोलते ती डबा घेऊन गेली ना सकाळी तर मला म्हणत होती की तो तिचा पहिले कॉलेजचा मित्र होता पण त्या दोघांचं असं काही नव्हतं हे तिने मला सांगितलं होतं. म्हणजे तुला आई सांगितलं होतं ऐक ना मी काय आता. बोलते. तिने मला सांगितलं होतं की फक्त तो कॉलेजचा मित्र आहे पण- काय याची ना आपली अहो माझं ऐका तरी तुम्ही बोलूनच तिचं नाही. तोंड तरी घे. हा? मालक आणि आपण श्रीमंत आहे तो गरीब आहे म्हणून तिने त्या दिवशी त्याला ओळख सुद्धा दिली नाही ही आपल्या समोरची गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे. अरे हे सगळं नाटक केलं आपल्या समोर असं काही करेल मला असं वाटलं पण नव्हतं. ते कार्टी गावली ना हिचा मुर्दाच गाडी मित्र आता नाही आता तुम्ही जा ना बसून काय राहिलं तिथे त्यांना जाऊन शोधा तिकडे पुढे गाव असणार. ते मोबाईल तिकडे मी जातो पोलीस स्टेशनला असत हा त्यांना पण घेऊन जा. हा चल चल अरे अहो, दादा, मार बाबा. हा, ऐका, ये ऐका, आपण, हा. ऐका अरे, मला, ऐका. नालायक. ए, तुला लाज वाटत का इकडे ये. ऐका. हम्म? काय केलं ते? अगं, सांग. लग्न करून आले काय रे? हा? लग्न केलं? हे बाय, हा. लग्न काय केलं. द्या ना आम्हाला कोणाला बोट लावायचा आहे कारण आम्ही सरकारी नियमाप्रमाणे लग्न केले आणि जर तुम्ही हा टाकशाल तर तुम्हाला बोट लगेच- लावत नाही, मग चपलीने मारते मी. अरे, ए, इकडे यायचे काय काम आहे मग ए, आता हा. जावई मी नाही, जावई नाही, नाही, जावई असला आशीर्वाद तर- घ्या आम्हाला, आता आशीर्वाद. भिकारी जावई. जावाय नाही हा. घेतला आमचा आमचा अरे काय याचे बिकर होऊन गेलं लग्न. तुला अक्कल आहे का कोणासंग लग्न करावं आणि काय करावा म्हणजे अगं एक गाडी ह्याच्याकडं काय हे आणि हा? म्हणजे काय तू काय पाहिले याच्याकडे प्रॉपर्टी हिने जाणून बुजून त्याला बोलवलं तू घरी म्हणून इथं कधी कामाला. बोलवलं ते चुकलं माझं पण तो आधी होता आमची दोघांची ओळख आणि त्याच्याकडे घरदार सगळे प्रॉपर्टी आहे. तो आई माझ्यासाठी गडी बनला आहे ना. अगं पण तो बिजवर आहे ना त्याचं लग्न झालंय. नाही नाही लग्न होईल तिच्याकडे तिने मला शब्द दिलता हा, लग्न नको. मी तो लग्न नव्हतं केलं तेव्हा तुम्ही दुसरं दोघांना कोणी आमच्या दिसलं दारात तुम्हाला? नाही यायचं त्याला गेट आउट नाही नाही कधीच नाही यायचं आपल्याला पडेल आपल्याला नाही नाटक त्याची आहे सगळं त्याचं पण अरे अगं पण पण तुला तुला काय- काहीतरी लाज वाटायला पाहिजे होती बघ ना कम से कम विचारायचं होतं आम्हाला उलट तुम्ही ना तुझी हिंमत नव्हती का बोलायची उलट काय? तुम्ही नाही आई बापाला बोलले मला तरी बोलायचं तू शांत हो, पण शांत आता हो. झालं त्यांनी प्लॅन केला ना. अरे प्लॅन केला मग चांगला हात नाही लावायचा. आई सांग ना ए. आई सांग ना. ए गंगाराम हा. जाऊ दे त्यांना ते काढून दादा, अरे झालं ना. माझीच पोरगी दिसली काय माझीच पोरगी दिसली हा
आई जाऊ दे आता मार नको, झाली चुकी आमच्या तुमचं आहे ना त्या 2-4 लाखाची बचत केली कसली बचत लग्नाची. ते तू करायची गरज नव्हती काय आम्हाला. गरज नव्हती लग्नाची ए, बचत करायची? आम्ही 10 लाख खर्चू. आणि हा. आले का कोळशासारखा डॉक्टर इंजिनियर भेटला तर या कोळशाच्या नादी लागली. कॉलेज पासून होतो कॉलेज. इंजिनिअरिंग म्हणजे तुझं कॉलेज पासून लफडं होतं का? इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंग. काय हो तुम्हाला माहिती नव्हतं का याच्याबद्दल? नाही आपल्याला नाही माहित त्याचं काही. हा आता सिव्हिल इंजिनियर कुठं बुलढाणा कुठं हे काय ऐक नाही कॉलेज पासून लफडं तुला काय बोलले मी बोलत आमच्या गावात बरं आहे की नाही? तपास करा. मला इंजिनिअरिंग लातूर आणि बुलढाण्याचं अंतर किती? नाही, लय अंतर आहे. ओळख पर्यंत होतो 300 किलोमीटर अंतर. आणि बघ, पण तो बोलला तो कोणला काय खातोय मला काय माहिती. तो बोलला की आपण दोघं लग्न करून आई बाप सांभाळतील. आज म्हणजे आई नको आई ऐकलं का कशाला मारते? हा जाऊ पसंत नाही काळ्या कुठं समजलं ना. आता झालं आता तो याला घेऊन इथं थांबणार का मग? नाही आम्ही तुम्हाला आशीर्वाद घ्यायला आलो बघ. कोणाचा? आम्ही आशीर्वाद नाही देणार. गेट आउट गेट आउट. लग्न केलं आता काय करणार आहे? लग्न केलं ना? आता आम्ही करू आम्हाला जे करायचं ते आता आम्ही हा. करू. काय करा माहिती करा कशाला? करा. हा? तू कशा काय करा हा झालंय दादा जाऊ तू दे. डर आता. मामा तुम्हाला गोडी सांगतो जर तुम्ही आम्हाला हाकलायच्या त्याच्या मागे जर लागले हा. तर तुम्हाला नडल. काय नडल? मग कोर्ट तू पण अजून त्याची साथ द्यायला लागली. हे तुला नडणार आहे. तू आता आमची माफी माग कारण तुझी बहीण आहे हा. ना तुमच्या 20% नाही नाही केली. आम्ही मृत्यूचा दाखला तिथं तयार करून नाही ठेवू. नाही नाही, कसं आहे? दादा असं कसं बोलता? नाही, आम्ही नाही. लोकं शिकलेले आम्ही अडाणी नाही. किती डोक्याला ताप झाला यो. पण सीमा आपण किती उच्च हे किती खालच्या काय दरात नाही काय नाही आम्ही आपण झालं सारखंच तुझं आहे. बोलणं खरं आहे पण ते आहे त्याच्याकडे प्रॉपर्टी इज्जत आहे त्याला नाव आहे हे त्याचं काय ना आम्ही घरगडीची इज्जत पण ते नाही घरगडी गडी आपल्या बघतीच्या इथं पण करता नाही. झालो मी माझ्यासाठी झालं त्याचं आहे प्रॉपर्टी घरी आई वडील चांगले तुमच्यापेक्षा 10 पट अरे, पण आम्हाला सांगून ए, काय होतं? जाऊ दे, आता आम्हाला नको माहिती मारू. होतं ना. आम्ही तू लग्न काही केलं ये बा होतं. तुम्ही लई टक टक नका बोलू. दादा. तुम्ही निघून जा इडू. दादा. आमच्या डोळ्यासमोर सुद्धा नको मी काय यायचे. म्हणतो ऐक तरी आता हा. आता झालं गेलं सगळं विसरून चुकी जा. झाली आता हा. बरं का? हा. राहू द्या त्याला येऊ द्या घरी आणि पै पाहुण्यामध्ये आता इज्जत घालून घ्यायची का? त्याच्यापेक्षा आहे ना 2 दिवसात आता तुम्ही आहे ना एक काम करा नवरा बायको नसल्याकच घरात राहा 2 दिवस. हा गावामध्ये 2 धडाक्यात आम्ही लग्न लावून देऊ. आई वडिलांना चालेल, सांगून ये. हा ते आणि पहिला तू आहे ना हा. घरी जा तुझ्या आई वडिलांना घेऊन ये चालेल. आणि तू आई वडिलांना घेऊन आल्यावर लगेच लग्न लावून दे. नातेवाईक मामा हा सगळ्यांना सगळ्यांना. चालेल चालेल पण असं पण नाही करणार नाही तर त्याला पाठवून अगं तायडे मी आहे ना तुला. तू आहे दादा मला हा, मग तुला माहिती आहे ना मी एकदा मी काय बोललो तर करतो बोललो. व्हिडिओ फोनवर बोलून घेतो म्हणजे तुला आमच्या इज्जतीची किंमतच नाही. अगं किंमत आहे तसं काहीच नाही आता सांगितलं ना दादा तुला काहीच नाही, सगळं. तू आता इकडे बोलायचं होतं. तू इकडे आता लगेच नाही नवऱ्यापाशी जाऊस इकडे नाही तुला मारत कोण आता हा, इथं उभी राह तू पहिला आता एक काम कर हाय असा निघ आणि तुझ्या आई बापांना घेऊन ये तेव्हा गावात ना- मी लग्न लावून देतो चांगलं हा आमची पण इज्जत राहील चालेल ही काय ना नाश्त्यात पळून जाऊन लग्न करून आले तू नाही केलं, कोर्टात केलं ना कोर्टात आम्ही. केलं पण सांगितलंस का नाही, आईला सांगितलं मग पहिल्या प्रेमाला सांगितलं असतंच मला तर मी लग्न लावून दिलं असतं ना. आधी ना अशी मला नको मारू, कोर्टात नको मारू. जाऊन तेव्हा सांगितलं. हो, मी काय होतो लग्नामध्ये आज हाना मारा चालणार नाही आम्हाला आमच्या घराने इज्जतीचं घराणं हाय, हो, लय तुझ्यापेक्षा आमचं लय इज्जतीचं घर आहे तू पहिल्या ए, घरी जा. जाय बाबा जाय. तुझ्या तू आई-बापाला घेऊन ये. सगळी आमची इज्जत घालवली तू. निघ. पत्रिका टाका छापा जाऊ हा तू जा हा. ए, तू कुठं चालली तुला काय सांगते भाऊ तुला काय सांगितलं प्रेमाने सांगितलंय ना मी तुला त्याला सोन दाखवलं. हा? तुला नाही मारत आणि तुझं लग्न लावून मी देतो मग बस ना चालत हा, मग गप्पा बस काय बोल बर काय हो? त्या गाड्यात झालं का पण मग तुझं काय आता मला नाही काय एखादी तू एखादी कुठं बघितली असली तर ती ए, सांग आता लग्नाचा खर्च तुझा मी करतो. लग्न आम्ही करू बाबा. एखादी दुसरीकडे पाय तू पोरगी. तू कुठं बघितली असली तर सांग लग्न लावून देतो पाहिजेत आहे ना माझ्याकडे काय बघतोयस होय. काय तुझा मी म्हणलं आता तू चांगला आहे चला. काय विचार आहे? बायकडे पाहतो तू. नाही त्या पुरी का पाहिलं तुमच्या काय पाहिलं झालं आता लग्न समजलं हा. पाहिलं ते तो मागून आला त्याला तुमची पोर पळवली यांचं एक कॉलेज मधलं लपड होतं काय माहिती नव्हतं ते मला. जाऊ दे. नशीब एकच पोरगी आपल्याला तू आपल्या आता आहे ना तुला दुसरी बायको पाहू आपण. चांगली पावर का हा. अरे पण ते आपलं काम कुठे आहे? आपलं काम नाहीये आता गडी तुम्ही नाही आहे ना? ठेवत. बाद झाले हाऊस पिटली नाही. घरी नको तुम्ही तुमच्या घरी जा काय हा. झालं जा मी काय केलं हो मी काय केलं नाही, नाही काय केलं. तू मी नाही काम काय- करीत होतो का नाही नाही, आता घराची गरज नाही नवरा आहे ना माझा मग तुझं ठेवायचं का नाही नाही इकडे नाही ए, ठेवा. दादा 8 दिवस जाऊ दे मी काय म्हणतो माहितीये का हा. आता तयारीला लागा नाही चाल 2 चला दिवसात चला तिचं लग्न आपण लावून देऊ हा. आपण चला. करू. कॉलेजपासून हाय, आलं होतं माझं, हाय. पहिलं काय आणि नीट राहतो का बाबा हा चल. चल तू पुढे हे काम करायचे ते कर आणि बाकीचे नको पंचायती करू.